दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिर भारत विकास ग्रुप, भारतीय जनता पार्टी पनवेल पश्चिम मंडळ व लोकनेते दिबा पाटील 27 गाव संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासोबत जयम म्हात्रे यांनीही प्रमुख उपस्थिती लावली। यावेळी या कार्यक्रमात अतुल दिबा पाटील उरण मतदारसंघ आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, नंदराज मुंगाजी, आयोजक रुपेश धुमाळ यांच्यासह तरुण तरुणी, पालक वर्ग, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय काम करते आहे, जसे ऑटोमोबाईल आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, गव्हर्नमेंटचं तर पंतप्रधान हाऊस घ्या, राष्ट्रपती भवन घ्या किंवा तुम्ही हायकोर्ट घ्या। राष्ट्रपती भवनची फक्त एक लायब्ररी आमच्याकडे होती। ती लायब्ररी आम्ही एवढी चकाचक ठेवली, जेव्हा राष्ट्रपती साहेब स्वतः जेव्हा रेसिडेन्शियल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये बीव्हीजी ही महत्वाची भूमिका पार पाडते। रिलीजियस प्लेसेस आहेत, सोमनाथ मंदिर आहे, नंतर गोल्डन टेम्पल आहे, अयोध्याचं राम मंदिर आहे, हे सगळे शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे, सर्व बीव्हीजी मेंटेन करते। वेगवेगळ्या सेक्टर मध्ये आपण काम करतोय, स्पेशली ट्रेनिंग साठी सर्वात अगोदर तर तुम्हाला अपडेट होणं खूप गरजेचं आहे। मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्र। तर आता एअरपोर्ट मध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या एअरपोर्ट्स तर आहेतच आमच्याकडे, त्यानंतर आपण ज्यांचं शिक्षण वगैरे झालेलं नाही किंवा 12वी पास आहेत असे त्यांच्यासाठी देखील आमचा बीए हे सगळे कोर्सेस आहेत, सर्व कोर्सेस आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। तर एअरपोर्टची जेव्हा ट्रेनिंग होईल, जेव्हा एअरपोर्ट मध्ये तुम्हाला घेतलं जाईल, सर्वात अगोदर स्पेशलाइज हाऊसकीपिंग मॅनेजमेंट सर्व्हिसेस येणार आहे। हाऊसकीपिंग मॅनेजमेंट म्हणजे क्लिनिंग, मेंटेनन्स, त्याच्यामध्ये सर्व काही आलं। त्यानंतर पेस्ट कंट्रोलचा अर्थ असतं ट्रेनिंग मध्ये सर्व टॉपिक्स आम्ही कव्हर करणार आहोत। टेक्निशियन्स काय असतील, बीएमएस ऑपरेटर असेल, एसी टेक्निशियन हे आहे। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्तांना निश्चितपणे एक अभिमान आहे की या भूमीला ज्यांनी आपल्या घामाचं, रक्ताचं सिंचन केलंय, लोकनेते दिबा पाटील साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेले सर्व राजकीय सामाजिक जीवनातले सगळे कार्यकर्ते, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, ते हुतात्मे, यांच्यामुळे आपल्या भूमीला एक मोठा इतिहास लाभलेला आहे। आपण माननीय पंतप्रधानांना भाषण करताना पाहिलं आणि त्यांनी दिबा पाटील साहेबांच्या कार्याचा आणि त्यांच्या कार्यामुळे निर्माण झालेल्या प्रेरणेचा देखील गौरव केलेला आहे। आणि खरं तर पनवेल आणि उरण परिसरात आला आणि दिबा पाटील साहेबांच्या कार्याचं त्याला स्मरण झालं नाही असं घडूच शकत नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात येणार आहे आणि ते विमानतळ लवकरच चालू होईल, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चालू होते। तर त्याच्याकरता ज्या वेगवेगळ्या विषयातल्या नोकऱ्या, जॉब्स, अपॉर्च्युनिटीज, त्याच्याकरता शिक्षण काय, त्याला ट्रेनिंग किती आहे, हाऊसकीपिंग असेल, गार्डनिंग असेल, फसाड क्लिनिंग असेल, बॅगेज हँडलिंग असेल, अशा अनेक फॅकल्टी मुलांना माहितीच नाही की कशात हवं। त्याचं आज सर्व प्रेझेंटेशन इथे झालं, त्याच्याबद्दलची माहिती लोकांना कळली। आज जे प्रशिक्षणाकरता आले त्यांना कळलं की मी कुठे जायला पाहिजे। म्हणजे 10वी पास झाल्यानंतर काय, आर्ट्स, कॉमर्स का सायन्स, मग नंतर जॉबमध्ये दिसल्यानंतर वाटतं आलं याच्यापेक्षा हे केलं असतं तर बरं झालं असतं। त्याच्यापेक्षा त्याची कन्सेप्ट लोकांना कळावी आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण 1 तारखेपासून सुरुवात होणार आहे। म्हणजे आजपासून त्यांचे स्लॉट पडणं, स्लॉट पुढे जाणं, त्यांना SMS जाणं, त्या दिवशी त्यांचं ट्रेनिंग होणं आणि त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन, या सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याच्याकरता आज दिबा पाटील साहेबांची पुण्यतिथी, याच्याहून चांगला योग असूच शकत नाही आणि त्याच्यामुळे तो शुभारंभ आम्ही आज केला।